दिवसांपासून आपण बघतो आहोत की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने सुरू आहे। महाराष्ट्राला खरं तर गृहमंत्री नसणं हीच मोठी एक शोकांतिका आहे। त्यामुळे मसाजोग बीड सारखे प्रकरण असेल अथवा परभणी सारखे काही प्रकरण घडतायत। असलंच काही प्रकरण इथे घडू नये ही दक्षता देखील इथे एवढं घडून देखील पोलीस यंत्रणा आजही सज्ज झालेली नाही। अनेक प्रकारे पोलीस यंत्रणामध्ये दोष आपल्याला दिसत आहेत। अनेक ठिकाणी अनेक वेळेस काही ठिकाणी गाड्या जाळपोळ होतात तरी देखील तक्रारी घेतल्या जात नाही। असंच काही प्रकार उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे। उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण जर बघितले असेल तरी ते जे माझ्यासोबत आलेले परमेश्वर वाघमारे आहेत यांना एका इसमाने त्यांच्या पत्नीला पळून नेलं आणि पळून नेऊन यांना जेव्हा ती घटना घडली म्हणून हे त्या पत्नीला भेटण्यासाठी गेले किंवा बघण्यासाठी गेले तर त्या इसमाने यांच्या डोक्यात प्राणघातक शस्त्राने चाकूने वार केला आणि त्यांना सुमारे 7 ते 8 टाके पडलेले आहेत। असं रक्तबंबाळ अवस्थेत ते पोलीस स्टेशनला गेले। उपनगर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यासाठी गेले असता तेथील ठाणे अंमलदारांनी त्यांना 2-3 तास बसून ठेवलं, तक्रार घेतली नाही आणि नंतर सांगितलं की तुम्ही बिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी जा। तिथून उपचार घेऊन आले असता त्यांना बसून ठेवलं आणि साधी NC त्यांच्यावर दाखल केलेले आहेत। वास्तविक बघायला गेलं तरी ग्रीव्हियस हर्ट आहेत, मोठ्या प्रमाणात जखम झालेले आहे। त्याच्यामध्ये 326 सारखे गुन्हे दाखल व्हायला हवे होते परंतु कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। आणि ठाणे अंमलदारांनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेस तिथनं मेडिकल रिपोर्ट येईल त्यानंतर काही कलम वाढवू, परंतु असं कुठल्याही प्रकारचा प्रकार घडलेला नाही। त्यांनी जी चौकशी PSI गोसावी म्हणून दशक चौकीचे त्यांच्याकडे वर्ग केले, मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारचा तो गुन्ह्याची नोंद झालेली दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारची तिथं चौकशी झालेली नाही। म्हणून आम्ही आज कमिशनर साहेबांना भेटायला आलो, मात्र आज शनिवार असल्यामुळे कमिशनर साहेब तिथे उपलब्ध नाही आहे। ते नसल्यानंतर अतिरिक्त आयुक्त तिथे नाही आहेत, उपायुक्त नाही आहेत। नंतर उपायुक्त संदीप सर म्हणून भेटत त्यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांना सांगितलंय की याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही येथे उभे राहून पुढच्या काही काळामध्ये येथे उपोषणास बसण्याचा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। त्या पुढे जाऊन त्यांनी ती तक्रार घेतली आणि सांगितलं की आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कळवू। मात्र आमचं इथे सांगणं एकच आहे की आयुक्त साहेबांनी अशा वेळेस जर शनिवारी आयुक्त साहेब नसेल तर त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील त्यांनी तो कार्यभार सांभाळायला हवा। मात्र आज येथे आल्यानंतर अनेकांचा डिसमोड होत आहे। त्यामुळं माझी मागणी असणार आहे की लवकरात लवकर या राज्याला गृहमंत्रीपद राहावे। जर गृहमंत्री करण्याची महायुतीमध्ये जर ताकद नसेल तर महाविकास आघाडीकडे चांगले लोक आहेत, त्यातला एखादा चांगला माणूस निवडून त्याला तरी गृहमंत्री करण्यात यावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळेस मागणी असणार आहे।